नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वेगळ्या पद्धतीनं हे साबुदाण्याची पळी पापड बनवणार आहोत. उपवासासाठी बनवत आहोत हे पळी पापड आणि करायला पण एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर रेसिपी आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर नक्की करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. जे माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. तर आज आपण हे साबुदाण्याचे पळी पापड बनवणार आहोत. एकदम पांढरे शुभ्र आणि तोंडात विरघळणारा हा पापड आहे. बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये साबुदाणा बिलकुल दिसत नाही. तर आज आपण हे वेगळ्या पद्धतीने साबुदाण्याचे पळी पापड बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतला. छान 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. जसं आपण नेहमी साबुदाणा भिजत घालतो त्याप्रमाणे 2 पाण्याने भिजत घातल्यानंतर साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच पाणी येईल एवढं मी साबुदाण्यामध्ये पाणी घातलं आणि रात्रभर हा साबुदाणा मी भिजत घातलेला आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी अर्धी वाटी साबुदाणा छान मस्त भाजून घेतला. मंद गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घातला. छान मस्त फुलेपर्यंत भाजून घेतला. तो थंड होईपर्यंत आता आपण हा साबुदाणा आपण रात्री भिजत घातलेला आहे तो बघून घेऊया. हा पण मस्त भिजलेला आहे. तो पण आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. खूप बारीक नाही करायचा, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे आपल्याला. तर आता आपण 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आणि अर्धी वाटी भाजून साबुदाण्याचं पावडर करून घेतलं. आता हा भिजवलेला साबुदाणा आहे तो आपण मोकळा करून घेतला. एक जाडबुडाचं भांडं घेतलं, मी गॅसवरती ठेवलं. ज्या वाटीने मी साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने मी 6 वाटी पाणी घातलेलं आहे. तर आपण अर्धी वाटी भाजलेला साबुदाणा घेतला आणि 1 वाटी अख्खा घेतला. तर ते टोटल आपला 1.5 वाटी साबुदाणा झाला. आता 6 वाटी पाणी घातलं. चवीनुसार थोडंसं मीठ घातलं. मीठ थोडं बेताचंच घालायचं आहे, कारण हा वाळवणीचा पदार्थ आहे. थोडं जरी मीठ जास्त झालं तर पदार्थ खारट होऊ शकते. छान पाण्याला उकळी आली, त्यामध्ये आपण मिक्सरमधून तो जाडसर भरडून घेतला, तो साबुदाणा घातला. त्यानंतर आपण पातेल्यामध्ये जो रात्रभर भिजत घातलेला तो मोकळा करून घेतला, तो पण याच्यामध्ये घालून घेतला आणि सारखं हलवत राहायचं, म्हणजे खाली लागत नाही. खाली जर लागलं तर कलरही चेंज होते आणि चवीलासुद्धा छान लागत नाही, म्हणजे चव थोडीशी वेगळी लागते. तर आपल्याला हा कमी गॅसवरती छान मस्त 10 ते 12 मिनटं मस्त साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. छान पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. आता मी गॅस बंद केला. गॅस बंद केल्यानंतर हे भांडं मी असंच 15 मिनटं थोडं फॅनखाली ठेवणार आहे, कारण मी गरम गरम कधीच प्लास्टिकवर टाकत नाही. तर मी आधीच घरामध्येच फॅनच्या खाली प्लास्टिक टाकून ठेवलेलं आहे. 15 मिनटं झाली. चला तर आता आपण पळी पापड टाकून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि मी फक्त ह्या पळी पापडमध्ये मीठ वापरलेलं आहे. तुम्ही चिली फ्लेक्स वापरू शकता किंवा हिरवी मिरची वापरू शकता आवडत असले तर. पण मी हे माझ्या नातवासाठी बनत आहे, त्यासाठी मी याच्यामध्ये फक्त मी मीठ वापरलं. बघू शकता. खूप जाडसरही नाही करायचे आणि खूप पातळसर नाही करायचे. तर मी असंच हे दिवसभर फॅनखाली ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे उन्हामध्ये घेतलेलं आहे. आता हे उन्हामध्ये आपण उलटून घेऊया, म्हणजे खालची बाजू वर करून घेऊया आणि हे दिवसभर आपण अशीच उन्हामध्ये वाळवून घेऊया. कारण सध्या हवा पण खूप आहे आणि धूळ पण खूप येते. त्यासाठी पहिल्या दिवशी घरातच फॅनखाली सुकून घ्यायचे, नंतर उन्हामध्ये ठेवायचे. आता हे सगळे पापड आपण उलटून घेतलेले आहे. छान एक दिवसभर असेच वाळवून घ्यायचे. पुन्हा तिसऱ्या दिवशी मी हे टोपल्यात भरून टोपलं उन्हामध्ये ठेवणार आहे आणि टोपल्यावरती एखादा पातळ कपडा झाकण घातला तरीसुद्धा चालते. बघू शकता मस्त पांढरे शुभ्र आपले हे पापड तयार झालेले आहे आणि टिकायलासुद्धा वर्ष ते 2 वर्ष आरामात टिकते. तर 3 पदार्थामध्येच आपले हे पळी पापड तयार झालेले आहेत. फक्त मिठाचा वापर केलेला आहे. मस्त बघू शकता 1.5 वाटीचे आपले एवढे ताटभर हे पळी पापड झालेले आहे आणि तुम्हाला तळून पण दाखवते. मस्त फुलतात. बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा दिसत नाही आहे. एकसारखा पापड झालेला आहे आणि तिप्पट फुलते. चवीलासुद्धा अप्रतिम लागते आणि तोंडात विरघळणारा पापड आहे. माझ्या घरात सगळ्यांनाही खूप आवडतात. लहान मुलांना तर खूपच आवडीचा पदार्थ. तुम्हाला जर हे पळी पापड जास्त प्रमाणात जर बनवायचे असेल तर तुम्ही ग्लासाचं माप घेऊ शकता किंवा एखाद्या पातेल्याचं माप घेऊ शकता. तर चला तर आता आपले हे पळी पापड आपले तळून झालेले आहे. तुम्हाला दाखवते मी. छान मस्त तिप्पट फुलल्या गेलेलं आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी एक पापड तोडून पण दाखवते. बिलकुल हाताला तेल लागत नाही आहे. छान एकदम पांढरे शुभ्र आपले हे साबुदाण्याचे पळी पापड तयार झाले वेगळ्या पद्धतीने.
तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. छान लागतो हा पापड, एकदम खुसखुशीत असा, आणि एकटी बाई पण सहज करू शकते. एकदम सोपी पद्धत आहे आणि सिंपल रेसिपी आहे, पटकन होणारी. तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर नक्की करा आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.